हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत इयत्ता 10वी सायन्स पार्ट 2 मधील तिसरा टॉपिक, ज्याचं नाव आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ओके, याआधी आपले पहिले दोन टॉपिक कंप्लीट झालेत. इथं आय बटनवरती क्लिक करा, तुम्हाला ते टॉपिक भेटून जातील. ठीक आहे, त्याचबरोबर ह्या टॉपिकमधील काही सुरुवातीचे पॉईंट आहेत ते आपण कव्हर केले. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्हाला तिथून त्याचा अभ्यास करायला भेटेल. ठीक आहे, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा. ओके, ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग. ओके, लास्ट लेक्चरला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांटचा अभ्यास केला होता. ह्या लेक्चरमध्ये आपण ह्युमन बीइंग या पॉईंटचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. बघूया मग आता, चला. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्स. ओके, बघा, आपण आत्तापर्यंत शिकतच आलो की हेरिडिटी किंवा पहिल्या टॉपिकमध्ये आपण त्याचा अभ्यास केला होता की ह्युमन बीइंग्समध्ये 46 हे क्रोमोझोम असतात. ओके, 46 असे क्रोमोझोम नंबर असतो आपला. त्यामध्ये बघा काय काय असते, तर मेलमध्ये काय असतोय, तर XY हे 6 क्रोमोझोम तिथं असतात. म्हणजे काय असतं, तर 46 पैकी 44 हे ॲटोसोम्स असतात आणि उरलेले जे काय दोन आहेत ते 6 क्रोमोझोम असतात. म्हणजे ॲटोसोम म्हणजे काय, हे जे काय क्रोमोझोम आहेत ते काय करतात, तर आपल्या बॉडीचे कॅरेक्टर, अदर कॅरेक्टर ते एक्सप्रेस करत असतात. आणि हे जे काय 6 क्रोमोझोम आहेत ते काय करतात, तो इट इज द मेल ऑर फिमेल हे रिप्रेझेंट करत असेल. जर मेल असेल तर त्याच्यामध्ये XY हे क्रोमोझोम असतात आणि फिमेलमध्ये XX हे क्रोमोझोम असतात. लक्षात ठेवा, 44 ॲटोसोम अँड 1 पेअर ऑफ इज द 6 क्रोमोझोम. असे टोटल आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम हे आपल्या बॉडीमध्ये असतात. ओके, आता यामध्ये बघा, आता जे काय रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर आहेत, ते सगळे जे काय कॅरेक्टर आहेत ते ह्या XY किंवा XX ह्या 6 क्रोमोझोममुळं आपल्यामध्ये रिप्रेझेंट केले जातात. म्हणजे ड्यू टू दिस 6 क्रोमोझोम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ स्पेसिफिक ऑर्गन्स डेव्हलप इन द बॉडी इन मॅन अँड वुमन. म्हणजे वुमनमध्ये असेल किंवा मेलमध्ये असेल, जे काय 6 कॅरेक्टर आहेत, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहेत, हे सगळे काय कशामुळं, तर ह्या 6 क्रोमोझोम यामुळे रिप्रेझेंट केले जातात. ओके, मग अजून लक्षात ठेवा की आपल्या बॉडीमध्ये काय असतं, जे काय हार्मोन आहे, म्हणजे कोणता हार्मोन आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, हे जे काय हार्मोन आहे ते काय करत असतात, तर आपल्या बॉडीमधील जे काय रेग्युलेशन आहे, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं रेग्युलेशन आहे किंवा कोऑर्डिनेशन म्हणतो आपण त्याला, ते रेग्युलेशन करत असेल. त्याचबरोबर आपल्यामध्ये जे काय सेकंडरी कॅरेक्टर असतात बॉडी अकॉर्डिंग ड्युरिंग द सेक्शुअल मॅच्युरिटी म्हणतो आपण त्याला, मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि फिमेलमध्ये एस्ट्रोजन, हे दोन हार्मोन काय असतात, तर इम्पॉर्टंट असतात आणि रिक्वायर असतात. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं आहे, तर ते हार्मोन तयार होण्याची एज मेलमध्ये किती आहे, 21 आणि फिमेलमध्ये 18 ह्या वयामध्येच लग्न केलं जातं. हा रूल आहे. का बरं हा रूल केला गेला आहे, तर मॅच्युरिटी येण्यासाठी, म्हणजे ते हार्मोन प्रोड्यूस होण्यासाठी, हार्मोन सिंथेसिस होण्यासाठी आपल्याला त्या एजची गरज असते. म्हणजे फिमेलमध्ये 18 म्हणजेच 18 वर्ष आणि मुलांमध्ये 21 वर्ष ह्या वयामध्ये हे हार्मोन्स हे तयार होत असतात. कोणते, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, हे काय असतात, तर हार्मोन इम्पॉर्टंट आहेत, ते त्यामध्ये डेव्हलपमेंट होत असतात. बघा, आता ह्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की X आणि Y हे काय आहेत, तर 6 क्रोमोझोम आहेत मेलमध्ये आणि XX हा फिमेलमध्ये. त्यामध्ये बघा काय होतं, मग X क्रोमोझोम इज प्रेझेंट इन मेन अँड वुमन, वेअर ॲज Y क्रोमोझोम प्रेझेंट ओनली इन द मेल. हे बेसिक आहे, लक्षात ठेवा ते. बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये मेल आणि फिमेल अशा दोन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा आपण अभ्यास करूया. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बघा, आपल्याला काय दिलं पहिल्यांदा, तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता बघा, द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज कन्सिस्ट ऑफ टेस्टीज अँड व्हेरियस डक्ट ॲज वेल ॲज ग्लँड. यामध्ये काय काय दिले आपल्याला, एक 2 मेन कॉम्पोनंट्स आहेत. त्यामध्ये टेस्टीज आणि दुसरं काय आहे, तर त्या ग्लँड्स आणि ज्या काही डक्ट्स आहेत, ह्या 3 पॉईंटनी किंवा 3 कॉम्पोनंटनी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही तयार झालेली असते. लक्षात येतं. त्यामध्ये काय काय दाखवले बघा आपल्याला. ह्यामध्ये जे काय कॉम्पोनंट आहेत ते डिटेलमध्ये बघू आपण. टेस्टीज, पहिला काय, डक्ट्स कोणत्या कोणत्या आहेत बघा. डक्ट्स काय काय सांगितलं आपल्याला, रेट टेस्टीज आहेत, व्हास इफ्रन्स, इपिडायडॅमिस, व्हास डिफरन्स, इजॅक्युलरी डक्ट, युरिनोजेनायटल डक्ट, ह्या काय आहेत, डक्ट आहेत. ओके, पहिल्यांदा इम्पॉर्टंट काय पाहिलं आपण, टेस्टीज. टेस्टीज कुठं असते, तर आउटसाइड द बॉडी. टेस्टीज प्रेझेंट आउटसाइड द बॉडी इन टू द स्क्रॉटम. आता आउटसाइड का बरं आहे, तर ॲबडॉमिनल कॅव्हिटी, म्हणजे आपल्या बॉडीच्या बाहेर ह्या टेस्टीज का प्रेझेंट असते, तर त्यामध्ये स्पर्म तयार होण्याची प्रोसेस, म्हणजे त्याला म्हणतो आपण गॅमेटोजेनेसिस.
गॅमेटोजेनेसिससाठी आपल्या बॉडीपेक्षा 3 डिग्रीने टेम्परेचर हे कमी लागतं. ओके, त्यासाठी काय असते तर ज्या काही टेस्टिसची पोझिशन आहे ती आपल्या बॉडीच्या बाहेर केलेली असते इन टू द स्क्रॉटम. ओके, लक्षात आलं. टेस्टिसचं लोकेशन लक्षात ठेवा. हे काय तर आउटसाईड द बॉडी का बरं आहे तर त्यामध्ये गॅमेटोजेनेसिस होण्यासाठी म्हणजे स्पर्म तयार होण्यासाठी हे टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी बॉडीच्या बाहेर हे टेस्टिसची पोझिशन असते. त्यानंतर नेक्स्ट काय पाहिलं आपण डक्ट्स. ओके, डक्ट्स म्हणजे काय तर व्हेसल्स, ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतात, पाईपलाईन म्हणू शकतो आपण मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये. ह्या डक्ट्स आहेत सगळ्या. टोटल किती डक्ट सांगितले आपल्याला 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा 7 टोटल डक्ट्स आहेत रेड टेस्टिसपासून युरिनोजेनायटल डक्टपर्यंत. ओके, त्यांची पोझिशन पण लक्षात ठेवा. रेड टेस्टिस ह्या कुठं असतात तर त्या टेस्टिसच्या आतमध्ये असतात. व्हॉस इफरन्स पण टेस्टिसच्या आत आहेत. बाहेर कोणतं आहे तर इपिडायडॅमिसपासून सुरू होते. ओके, हे इपिडायडॅमिस आहे. तिथून नंतर काय तर हे वॉस डिफरन्स आहे आणि इथं आपल्याला दिसते ते वॉस डिफरन्स. नंतर आपल्याकडे आहे ते इजॅक्युलरी डक्ट आहे. ह्या इथं आपल्याला दिसते इजॅक्युलरी डक्ट आणि त्यानंतर आहे युरिनोजेनायटल डक्ट. ह्या युरिनोजेनायटीला काय म्हणतो आपण, इट इज द कॉमन डक्ट. ओके, कॉमन डक्ट म्हणजे त्यामधून युरिन ही ट्रान्सफर होत असतं आणि स्पर्मही ट्रान्सफर होत असतात म्हणून ह्याला कॉमन डक्ट म्हणतो आपण. आणि ही काय तर ही इट इज द ओनली वन डक्ट इज प्रेझेंट. म्हणजे बाकीच्या कशा आहेत, वॉस डिफरन्स असेल, इपिडायडॅमिस असेल, ह्या कशा आहेत तर पेअरमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, इपिडायडॅमिस बघा ह्या साईडला पण आहे, इथे पण आहे, म्हणजे पेअरमध्ये. फक्त युरिनोजेनायटल इट इज द प्रेझेंट इन द सिंगल फॉर्म. एक सिंगलमध्येच तिथं ते युरिनोजेनायटल डक्ट हे तिथं प्रेझेंट आहे. ओके, लक्षात आलं. ह्या डक्ट झाल्या. आता आपण ग्लँडचा अभ्यास करू. कोणत्या कोणत्या ग्लँड तिथं प्रेझेंट आहेत बघा. पहिल्यांदा मोस्टली कुठले इम्पॉर्टंट आहे, त्या प्रोस्टेट ग्लँड आहे, त्यानंतर कॉपरस ग्लँड आहे आणि सेमिनल व्हेसिकल ग्लँड. ह्या 3 तिथं ग्लँड तिथं आपल्याला प्रेझेंट दिसतात बघा. पहिल्यांदा कुठली पाहिली आपण, प्रोस्टेट ग्लँड. ओके, इथं प्रोस्टेट ग्लँड दिसते बघा, लार्जेस्ट ग्लँड म्हणतो आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधील प्रोस्टेट ग्लँड. त्यानंतर आहे आपल्याकडे कॉपरस ग्लँड. ओके, कॉपरस ग्लँड आणि ही आहे ती सेमिनल व्हेसिकल. अशा 3 ग्लँड तिथं प्रेझेंट आहेत. लक्षात आलं. प्रोस्टेट ग्लँड, कॉपरस ग्लँड अँड सेमिनल व्हेसिकल. These glands are helpful for the डेव्हलपमेंट ऑफ ऑर मॅच्युरेशन ऑफ द स्पर्म. स्पर्मचं मॅच्युरेशन होण्यासाठी, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला मेंटेन ठेवण्यासाठी, हार्मोनल रेग्युलेशनसाठी ह्या 3 ग्लँड काय करत असतात, एकत्रित येऊन ते काम करत असतात. ओके, लक्षात आलं. बघा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय काय बघतो आपण, टेस्टिस एक आहे, स्क्रॉटम, पेनिस असे 3 त्यामध्ये इम्पॉर्टंट असे कॉम्पोनंट्स आहेत. ओके, लक्षात आले. 3 कॉम्पोनंट तुम्ही लक्षात ठेवा. काय काय ठेवायचं लक्षात, टेस्टिस, डक्ट्स अँड ग्लँड्स. अशा पद्धतीने काय होणार आहे तर पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तिथं तयार होणार आहे. बघा अजून रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये डिटेल्समध्ये आपण अभ्यास करू. आता टेस्टिस पहिल्यांदा बघा, डिटेलमध्ये आपण अभ्यास करू. टेस्टिसमध्ये हे काय टेस्टिस आपल्याला एलएस दाखवला आहे. टेस्टिसला जर कट केलं तर त्यामध्ये आपल्याला काय काय दिसते हे आपण तिथं बघणार आहे. दिस टेस्टिस कंटेन द न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्युल्स. बघा सेमिनिफेरस ट्युब्युल म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे ट्युब्युल्स असतात. ह्या ट्युब्युल्समध्ये काय असते तर जर्मायनल इपिथेलियम असते. द जर्मायनल इपिथेलियम इन ट्युब्युल दॅट डिवाइड बाय मिओसिस टू प्रोड्यूस द स्पर्म. ओके, द टेस्टिस कंटेन द जर्मायनल इपिथेलियम, द स्पेशल टाइप ऑफ द सेल that can divide meiosis-ly. Okay, there is the occur meiosis. Meiosis is the nothing but the reductional division. In this type of division, the 2n number of cell is reduced into the n number. म्हणजे काय होते बघा, इथं ज्या काय डिप्लॉइड सेल आहेत, ओके, डिप्लॉइड सेल असणार आहेत त्या जर्मायनल इपिथेलियमच्या, त्या काय होणार आहेत, हेप्लॉइड होणार आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, गॅमेट्स आर ऑलवेज हेप्लॉइड. लक्षात आलं. म्हणजे जे काय 2n मध्ये असणारे डिप्लॉइड नंबर होता तो काय झाला, मिओसिसमुळे हेप्लॉइड झाला. म्हणजे तिथं काय तयार झाले, स्पर्म प्रोड्यूस झाले. बट दिस स्पर्म आर इमॅच्युअर. ओके, स्पर्म कसे आहेत ते इमॅच्युअर आहेत. इमॅच्युअर म्हणजे काय, दे आर कॅनॉट एबल टू फर्टिलाइज. म्हणजे ते फर्टिलायझेशन करू शकत नाहीत. ते कसे आहेत, इमॅच्युअर आहेत. इमॅच्युअर लक्षात आलं. ते काय कॅपेबल नाहीत, म्हणजे ते अक्षम आहेत. म्हणजे ते काय करणार आहेत, फर्टिलायझेशन हे करू शकत नाहीत. ते मॅच्युअर कसं होते, जेव्हा जेव्हा त्यांचा फ्लो म्हणजे जसा टाईम जातो आहे तसं काय होणार आहे, ते मॅच्युरेशन होणार आहे. बघा त्यांचा फ्लो कसा असणार आहे, ते काय होणार आहे तर सेमिनिफेरस ट्युब्युल आपल्या कुठं तर त्या सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये तयार झाले जर्मानल इपिथेलियममध्ये मिओसिस झाल्यानंतर ते काय होणार, दे बिकम मॅच्युअर अँड एबल टू फर्टिलायझेशन द ओव्हम. ते काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. कुठं, पहिल्यांदा ते रेड टेस्टिसमध्ये येणार. म्हणजे इथे एक डक्ट आहे, त्या डक्ट्समधून काय होणार आहे ते बाहेर येणार आहेत इपिडायडॅमिसमध्ये. ओके, एक सरप्रायझिंग फॅक्ट बघा इथं, लेंथ ऑफ इपिडायडॅमिस इज 6 मीटर. म्हणजे जे काय इपिडायडॅमिस दिसते आपल्याला
त्याची लेंथ किती आहे 6 मीटर. लक्षात येते का, 6 मीटर एवढ्या लांबीचं इपिडायडॅमिस इथं प्रेझेंट आहे एका टेस्टिसमध्ये. म्हणजे एका स्पर्मला तिथून काय करायचं आहे 6 मीटर डिस्टन्स हे ट्रॅव्हल करायचं आहे. दिस इज द कॉइल्ड अँड रिकॉइल्ड इपिडायडॅमिस डक्ट इज द प्रेझेंट. ओके, आता इथून काय होणार आहे, त्या स्पर्मचा प्रवास किंवा तो ट्रॅव्हल होण्यासाठी सुरुवात होणार आहे. तो ट्रॅव्हल होत काय होणार आहे तर आपल्या बाहेर येणार आहे कुठं, वास डिफरन्समध्ये, वासिफरन्समध्ये, अशा प्रकारे त्याचा फ्लो होणार आहे. बघा लक्षात घ्या, डिटेलमध्ये आपण बघू कुठं आपण होतो तर त्या टेस्टिसमध्ये. टेस्टिसमध्ये जेव्हा स्पर्म तयार झाले ते काय झाले, ट्रॅव्हलिंगला चालू केलं त्यानं इपिडायडॅमिसमध्ये आले. इपिडायडॅमिसमधून ते कुठं आले तर वास डिफरन्समध्ये आलेत. ओके, इथून त्यांच्यामध्ये काय होणार आहे तर जे काय सिक्रेशन आहे, म्हणजे इथून जेव्हा त्यांचं ट्रॅव्हलिंग होत असताना ज्या काय ग्लँड तिथं प्रेझेंट आहेत, सेमिनल व्हेसिकल आहेत. ओके, सेमिनल व्हेसिकल सिक्रेट देअर सिक्रेशन इनटू इजॅक्युलरी डक्ट. ओके, आता ह्या इजॅक्युलरी डक्टमध्ये, म्हणजे बघा इथं जे काय इजॅक्युलरी डक्ट दिसते, ह्या इजॅक्युलरी डक्टमध्ये हे सेमिनल व्हेसिकल तिथं त्यांचं सिक्रेशन हे सिक्रेट करणार आहेत. ओके, सिक्रेशन ऑफ इजॅक्युलरी डक्ट. त्याला काय म्हणू शकतो आपण, काही फ्रुक्टोज असतील किंवा जे काय न्यूट्रिशनल मटेरियल आहेत जे काय करणार आहेत तर त्या स्पर्मला मॅच्युअर करण्यासाठी हेल्प करणार आहेत. अशा प्रकारचं सिक्रेशन तिथं काय करणार आहेत तर त्या सिक्रेट करणार आहे इनटू द इजॅक्युलरी डक्ट. ओके, देन प्रोस्टेट ग्लँड अँड कॉपरस ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन इनटू द युरिनोजेनायटल डक्ट. म्हणजे बघा हे कॉपरस ग्लँड, त्या कॉपरस ग्लँडचं सिक्रेशन आणि दुसरं कोणतं बघितलं आपण, प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रेशन. त्यांनी सिक्रेशन कुठं करते तर त्या इजॅक्युलरी डक्टमधून, ते त्यांचं सिक्रेशन कुठं करणार आहेत तर युरिनोजेनायटल डक्टमध्ये. लक्षात आलं आहे बघा, प्रोस्टेट ग्लँड. ओके, प्रोस्टेट ग्लँड अँड कॉपरस ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन इनटू द इजॅक्युलरी डक्ट. ह्या इजॅक्युलरी डक्टमध्ये प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपरस ग्लँड त्यांचं सिक्रेशन करणार आहे. दिस सिक्रेशन इज हेल्प टू द स्पर्म बिकम मॅच्युअर. हे सिक्रेशन काय करणार आहे, स्पर्मला मॅच्युअर करण्यासाठी किंवा स्पर्मची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी स्पर्मला तिथं हेल्प करणार आहे. ते काय करते, स्पर्म त्याच्यामुळे ॲक्टिवेट होतोय, त्यामुळे त्याच्या स्पर्ममध्ये एनर्जी येणार आहे आणि त्यामुळे तो फर्टिलायझेशन हे इझिली करू शकणार आहे. ओके, आता इथून जे काय सिक्रेशन आहे, म्हणजे कोणतं जे काय स्पर्म आले होते ते स्पर्म प्लस, मी शॉर्ट फॉर्ममध्ये देतो, स्पर्म त्याचबरोबर ते काय होतं सिक्रेशन, म्हणजे जे काय ग्लँडनी सिक्रेशन तयार केलं होतं त्या टोटल त्या दोन्ही कंबायनेशनला काय म्हणतो आपण, सीमेन. ओके, सीमेन इज द कंबायनेशन ऑफ स्पर्म अँड सिक्रेशन ऑफ ऑल ग्लँड्स. म्हणजे प्रत्येक ग्लँडनी सिक्रेट केलेलं सिक्रेशन त्याचबरोबर स्पर्म सेल, अशा दोन्हीला काय मिळून काय म्हणतो आपण, सीमेन. लक्षात आलं, सीमेन इज द कंबायनेशन ऑफ स्पर्म सेल अँड सिक्रेशन ऑफ ऑल ग्लँड. दिस सीमेन इज इजॅक्युलेटेड थ्रू आउट द पेनिस. ओके, इथून काय होणार आहे तर ते इजॅक्युलेट केलं जाणार आहे ड्युरिंग द कॉप्युलेशन. ओके, ज्यावेळेस ते कॉप्युलेशन होत असतं त्यावेळेस काय होणार आहे तर ह्या पेनिसमधून विथ द हेल्प ऑफ द युरिनोजेनायटल डक्ट दिस सिक्रेशन इज सिक्रेटेड आउट. ओके, इजॅक्युलेट केलं जातं, ते बाहेर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ट्रान्सफर केलं जातं. ओके, लक्षात आलं. अशा प्रकारे काय आहे तर ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला त्या स्पर्मचा फ्लो किंवा स्पर्मचा कशा प्रकारे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते आपण बघा. म्हणजे स्पर्म कुठं तयार झाले तर टेस्टिसमध्ये. ओके, रेड टेस्टिस ती पहिली डक्ट झाली, ते रेड टेस्टिसमधून कुठं आले ते व्हास इफरन्समध्ये आले. ती पण कुठं टेस्टिसच्या आतमध्येच आपण डक्ट पाहिली होती. व्हास इफरन्सपासून ते कुठं आले इपिडायडॅमिसमध्ये. ओके, ह्या इपिडायडॅमिस झालं इथं. इपिडायडॅमिस थ्रू ते कम इनटू द व्हास डिफरन्स. Okay, it is the vas deferens, it is the longest tube, then it is come into the ejaculatory duct. Okay, it is the ejaculatory duct, it is the short and narrow tube. Here the ejaculatory duct and urinogenital duct are joined. Okay, here is joined and this combination is connected to the urinogenital duct. म्हणजे ह्यांच्यापासून काय झालं, urinogenital duct मध्ये ते आले स्पर्म. ते कसे आले, स्पर्म सेल प्लस दिस सिक्रेशन ऑफ ऑल ग्लँड्स. म्हणजे ह्या प्रत्येक ग्लँडनी सिक्रेट केलेलं सिक्रेशन आणि स्पर्म हे जेव्हा ह्या कुठे येणार आहेत तर युरिनोजेनायटल डक्टमध्ये येणार आहेत आणि ते तिकडून बाहेर सिक्रेट केले जाणार आहेत. त्या सिक्रेशनला काय म्हणतो आपण, सीमेन. ओके, इट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. यामध्ये बघा आपण काय बघितलं की स्पर्मची प्रोडक्शन, म्हणजे स्पर्म कुठं तयार झाले तर टेस्टिसमध्ये इन सेमिनिफेरस ट्युब्युल्स फ्रॉम द जर्मायनल इपिथेलियम. ओके, इंटरेस्टिंग फॅक्ट आपण काय पाहिला, द लेंथ ऑफ इपिडायडॅमिस, इट इज द 6.5 मीटर लेंथ इन लेंथ ऑफ द इपिडायडॅमिस डक्ट. ओके, ह्यामध्ये आपल्याला अजून एक काय बघायला येते तर फ्रुक्टोज. हे फ्रुक्टोज काय करते तर इट इज द प्रोव्हाइड द एनर्जी टू द स्पर्म फॉर द दिस ट्रॅव्हलिंग. ओके,
इट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नेक्स्ट आहे आपल्याकडे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पण अशाच प्रकारे इंटरेस्टिंग फॅक्ट बघायचे आहेत आपल्याला. बघा इट कुठं असते तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट इज द प्रेझेंट इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. म्हणजे ऑल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर प्रेझेंट इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे काय, जे काय स्टमक रिजन आहे त्याचा जो काय खाली रिजन दाखवतो आपल्याला तो ॲबडॉमिनल कॅव्हिटी. तिथं कॅव्हिटी असते एक प्रकारची, किंवा त्याला काय म्हणतो आपण ॲबडॉमिनल कॅव्हिटी. त्यामध्ये बघा कसे आहेत तर इट इज द कंटेन द पेअर ऑफ ओव्हरीज, pair of oviduct and single uterus and a vagina. This is the three main part of the female reproductive system. That is the pair of ovaries. म्हणजे बघा इथं पण काय तर पेअर ऑफ ओव्हरी, त्यानंतर पेअर ऑफ ओव्हिडक्ट, इट इज द ओव्हिडक्ट, अँड देन काय तर सिंगल युटेरस, इट इज द युटेरस, अँड इट इज द व्हाजायना, इट इज द ओपनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, अशा प्रकारे 3 मेन कंपोनंट आहेत त्यामध्ये. त्याचबरोबर एक बेसाइड द पेअर ऑफ बल्बोरेटरी ग्लँड इज द प्रेझेंट, एक ह्यामध्ये बल्बोरेटरी ग्लँड ही एक आहे. आता इम्पॉर्टंट कॅरेक्टर बघा ह्याच्यामध्ये काय काय बघतो आपण. ओव्हिडक्ट इट इज द फनेल लाईक. ओके, इथं ह्याचं फनेल लाईक आपल्याला इथं स्ट्रक्चर दिसतं अशा प्रकारे. बघा इथं फनेल एखादा ओव्हिडक्ट इट इज द फनेल लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट हिअर. देन बघा ह्याच्यामध्ये अजून काय काय बघतं आपल्याला. ऊसाइट किंवा ऊसाइट जे काय ओव्हम आहेत म्हणजे फिमेल गॅमेट्स आहेत ते कुठं तयार होते तर त्या ओव्हरीमध्ये. ओके, लक्षात ठेवा ऊसाइट किंवा त्याला म्हणतो आपण फिमेल गॅमेट इट इज आर प्रोड्युस्ड इन टू द ओव्हरी, देन इट इज द ट्रान्सफर्ड इन टू द ओव्हिडक्ट. ओव्हीमध्ये ते एग तयार होणार आहेत किंवा त्याला काय म्हणतो आपण ओव्हम म्हणणार आहे. जनरली एव्हरी मंथ 1 ओव्हम इज द रिलीज्ड इन टू द ॲबडॉमिनल कॅव्हिटी ऑफ फ्रॉम इच ओव्हरी. प्रत्येक मंथमध्ये फिमेलच्या प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 1 ओव्हम हा रिलीज केला जातो फ्रॉम द ओव्हरी टू द ओव्हिडक्ट. अशा प्रकारे काय होणार आहे, 1 ओव्हम हा रिलीज होणार आहे. अल्टरनेटिव्हमध्ये म्हणजे फर्स्ट मंथमध्ये ह्या ओव्हरीमधून असेल तर सेकंड मंथमध्ये ह्या ओव्हरीमधून हा ओव्हम तिथं रिलीज करणार आहे इट फ्रॉम टू द ओव्ही. आता त्या सिलिया म्हणजे कुठं त्या ओव्हिडक्टमध्ये बघा हे एक सपोज की इट इज द ओव्हिडक्ट. इन दिस ओव्हिडक्ट देअर इज द सिलिया लाईक स्ट्रक्चर आर प्रेझेंट. ओके, दिस स्ट्रक्चर किंवा दिस सिलिया आर हेल्प टू ट्रान्सफर ऑफ ओव्हम फ्रॉम ओव्हरी टू युटेरस. म्हणजे इथून बघा एक जे काय ओव्हम तयार होणार आहे तो रिलीज झाल्यानंतर ह्या सिलिया काय करते तर त्याला हेल्प करते पुढे फॉरवर्ड करण्यासाठी. म्हणजे इथून जो काय ओव्हम आहे तो काय होणार आहे इथे ओव्हिडक्टमध्ये युटेरसकडे तो ट्रान्सफर होणार आहे टूवर्ड द युटेरस. ओके, दिस इज एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर इन टू द ओव्हिडक्ट. ओके, लक्षात आलं. सिम्पल आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे त्याची नावं म्हणजे ओव्हरी आहेत, ओव्हिडक्ट, इट इज द युटेरस, इट इज द ओपनिंग ऑफ व्हाजाना, अँड इट इज द फुल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता बघा आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या 2 सिस्टीमचा इथं अभ्यास केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन कशा प्रकारे होत असतं. बघा ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधील 2 इम्पॉर्टंट पॉईंट आपण कव्हर केलेत. नेक्स्ट पॉईंट आपल्याला कव्हर करायचे ते गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट अँड बर्थ. हे 3 पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. काय डाऊट असेल तर लगेच कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.